Welcome to the next session of the mathematical logic. In this mathematical logic, we will learn very important concept. तर तुमच्या स्क्रीनवर जर पाहिलं तर तुम्हाला काहीतरी ते नावं दिसतील. स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॅटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कंटिन्जन्सी. नावं वेगळे असतील, पण ज्यावेळेस तुम्ही लेक्चर हा एंडपर्यंत पाहताल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ह्या नावाबद्दल एकदम असं एक फॅमिलियर होऊन जाताल आणि खूप सोपंसं वाटेल. आता जर पाहिलं आपण स्टेटमेंट पॅटर्न्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॅटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. आपण सुरुवातीला स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण काय करतोय? मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंट डिफाईन करतोय, बरोबर आहे. हे स्टेटमेंट डिफाईन करतो हे आपल्याला माहिती आहे. स्टेटमेंट म्हणजे कोणतं जरी आपल्याला, जसं आपण कम्युनिकेशन लँग्वेजमध्ये सेंटेन्स यूज करतो, इथं आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट यूज करतोय. आता जर पाहिलं, आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं आहे की स्टेटमेंट, त्याचं डेफिनेशन, त्याची ट्रूथ टेबल, हे सर्व आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे सगळं. आता स्टेटमेंट कोणतं पण एखादा स्टेटमेंट असेल तर आपण PQR असं आपण इथं डिफाईन करतोय, बरोबर आहे. आता ज्यावेळेस आपण स्टेटमेंट पॅटर्न, म्हणजे मी पहिला वर्ड घेतोय स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? पहिल्यांदा जर मी पाहिलं, अ लेटर represent statement. The letter used to represent, I will write like this, letter used to represent statement is called statement letter. म्हणजे जे लेटर आपण यूज करतोय कशासाठी? स्टेटमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी, त्याला काय म्हणतोय आपण? स्टेटमेंट लेटर. एक्झाम्पल जर पाहिलं आपण PQRST असं आपण लेटर रिप्रेझेंट करतोय. त्याच्यानंतर अ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्स विथ प्रॉपर combination is called statement pattern. समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या व्यवस्थित. स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्स विथ अ प्रॉपर कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे आपण पहिली डेफिनेशन स्टडी करतो इथं, स्टेटमेंट पॅटर्न. आता जर पाहिलं, स्टेटमेंट लेटर आपल्याला PQ आहेत आणि कनेक्टिव्स कोणकोणते आहेत? कनेक्टिव्स माहिती आहेत आपल्याला कोणकोणते आहेत? अँड, परत रिवाइज करा, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ अँड निगेशन. आपण रिप्रेझेंट करतोय अँड, ऑर, इफ, देन, बायडायरेक्शनल अँड इट इज द निगेशन, बरोबर आहे. हे जर असं, हे कनेक्टिव्स आणि स्टेटमेंट लेटर PQR ABC, यू कॅन टेक एनी, हे जर घेतलं तर तो तुमचा फॉर्म होतो स्टेटमेंट पॅटर्न. फॉर एक्झाम्पल जर घेतलं P अँड Q, P और Q, हे काय झाले? तुमचे स्टेटमेंट पॅटर्न झाले. समजते? स्टेटमेंट लेटर म्हणजे काय? जे लेटर आपण यूज करतोय कशासाठी? स्टेटमेंट डिफाईन करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट लेटर. आणि स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्स, हे जे वेगवेगळे कनेक्टिव्स आहेत ते जर आपण यूज केलं तर तो फॉर्म काय होतो या ठिकाणी? स्टेटमेंट पॅटर्न फॉर्म होतो. गेटिंग? त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता आपल्याला आणखीन एक वर्ड इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजेच काय? एखादा स्टेटमेंट दिला असेल आणि त्याच्या वेगवेगळे आपण कॉम्बिनेशन करून याची व्हॅल्यू जर फाइंड करता असेल, तर याची जर आउटपुट फाइंड करता असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ट्रूथ टेबल. सिंपल एक्झाम्पल घेतोय आपण P अँड Q. आता इथं जर पाहिलं PQ आणि हा झाला तुमचा P अँड Q. जर मी इथं वेगवेगळे जर प्रॉपर फॉलोज घेतलं, स्टेटमेंट घेतलं, कॉम्बिनेशन घेतलं, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, तर या ठिकाणी आपण हे मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. याची जी व्हॅल्यू असेल फॉल्स, 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 ट्रू, तर हा जो टेबल असेल याला म्हणतोय आपण ट्रूथ टेबल. तर आपण या सेशनमध्ये नवीन टर्म्स पाहतोय, स्टेटमेंट लेटर. स्टेटमेंट लेटरमध्ये काय असेल? स्टेटमेंट लेटरमध्ये आपला जे काही आपण लेटर डिफाईन करतोय कशासाठी? स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी, त्याला म्हणतोय आपण स्टेटमेंट लेटर. त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट पॅटर्न पाहिलं. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय?
कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट लेटर याचं वेगवेगळे कॉम्बिनेशन असेल, एखादं प्रॉपर कॉम्बिनेशन असेल त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. ट्रूथ टेबल म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रॉपर कॉम्बिनेशन घेऊन जो आपण एक टेबल डिफाईन करतो त्याला काय म्हणतो आपण ट्रूथ टेबल. तर हे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण स्टडी केलेलं आहे, स्टेटमेंट पॅटर्न. आणि त्यानंतर आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स पाहिजे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय, एक स्टेटमेंट दिलेला आहे समजा P अँड Q, दुसरा एक स्टेटमेंट दिलेला आहे काहीतरी P अँड निगेशन ऑफ Q, याचा ट्रूथ टेबल फाइंड केला, याचा ट्रूथ टेबल फाइंड केला, आणि हे जर ट्रूथ टेबल फाइंड करून तुम्हाला याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू ट्रूथ टेबलमध्ये जर सारखी आली तर आपण असं म्हणतोय की हे दोन स्टेटमेंट काय आहेत, इट इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. किंवा एक स्टेटमेंट घेतला A, याची व्हॅल्यू काय ट्रू, B स्टेटमेंट घेतला याची व्हॅल्यू काय ट्रू, दोन्हींचं पण ट्रूथ व्हॅल्यू काय आली ट्रू आली, तर मी म्हणू शकतोय दीज टू स्टेटमेंट्स आर लॉजिकल इक्विव्हॅलंट. हे दोन स्टेटमेंट काय लॉजिकल इक्विव्हॅलंट. आणि हे लॉजिकल इक्विव्हॅलंट डिफाईन करतोय आपण A इक्विव्हॅलन्स B. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. इक्वल आपण इक्वल टू साइन असे डिफाईन करतोय, पण ज्यावेळेस आपण मॅथमॅटिकल लॉजिकलमध्ये तीन तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचे, A लॉजिकल इक्विव्हॅलन्स विथ द B. गेटिंग. तर हा झाला तुमचा सेकंड term, it is a logical equivalence. Getting? Please note down this. The next we have the three important term there. टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. आता जर पाहिलं आपण आपल्या तीन टर्म स्टडी करायचे, टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. सो आय विल टेक फर्स्ट टॅटॉलॉजी. टॅटॉलॉजी म्हणजे काय, अ स्टेटमेंट पॅटर्न, अ स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combination is called tautology. It is denoted by T. Second, contradiction. A statement pattern whose truth value is false for all possible combination is called contradiction. It is denoted by C. Next is the contingency. A statement pattern neither tautology or neither true nor false for different possible combination is called contingency. Getting? पहिलं पाहिलं आपण स्टेटमेंट पॅटर्न, दुसरं पाहिलं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आणि तिसरा कन्सेप्ट पाहतोय आपण स्टेटमेंट पॅटर्नच्या संदर्भात आहे की तुम्हाला टॅटॉलॉजी,
कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजेन्सी असं तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. टॅटॉलॉजी म्हणजे काय असेल, त्याच्यामध्ये पूर्ण कॉम्बिनेशनला, म्हणजे जर तुम्ही इथे जर घेतलात हा इथे स्टेटमेंट असेल, इथे स्टेटमेंट असेल पी आणि दुसरा हा क्यू असेल, या स्टेटमेंटला प्रत्येक कॉम्बिनेशनला ट्रू 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 जर व्हॅल्यू आली तर त्याला म्हणायचं टॅटॉलॉजी. इथे जर व्हॅल्यू फॉल्स 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 आली त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि जर इथं फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स अशी जर वेगवेगळी व्हॅल्यू आली त्याला म्हणायचं इट इज अ कॉन्टिन्जन्सी. गेटिंग? तर हे आपण आता प्रॉब्लेममध्ये पाहणार आहे, तुमच्या लक्षात प्रॉपरली येईल व्यवस्थित. तर हा कन्सेप्ट आहे टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. तर आपण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंट लेटर, त्याच्यानंतर टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्जन्सी. तर मी फास्टमध्ये रिवाईज करतो जेणेकरून तुम्हाला परत आणखीन समजून जाईल. तर हे नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँडिंग होऊन जाईल. आता जर पाहिलं आपण, मी थोडे फास्टमध्ये रिवाईज करतोय जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली सगळं समजून जाईल. स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला माहिती आहे पी समजा इन अँड क्यू. तर याच्यामध्ये हे काय झालं, पी आणि क्यू हे काय झाले तुमचे, इट इज द स्टेटमेंट लेटर. या स्टेटमेंट लेटरला पण प्राइम कंपोनंट पण म्हणतात, प्राइम कंपोनंट पण म्हणतात. समजलं? तर पी आणि क्यू हे काय झाले स्टेटमेंट लेटर, त्याला म्हणतो आपण प्राइम कंपोनंट. हा जो झाला तुमचा, हा काय इथं कनेक्टिव्स आणि हा जो होईल पूर्ण, हा काय झाला तुमचा स्टेटमेंट पॅटर्न. गेटिंग? स्टेटमेंट पॅटर्न. तर हे झालं स्टेटमेंट लेटर, प्राइम कंपोनंट, कनेक्टिव्ह, स्टेटमेंट पॅटर्न. त्याच्यानंतर जर तुमचे दोन स्टेटमेंट याची जर व्हॅल्यू ट्रूथ आली आणि दुसरा स्टेटमेंट याची जर व्हॅल्यू ट्रूथ आली तर याला म्हणतो आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स. टॅटॉलॉजीमध्ये सगळ्याला तुमची काय यायला पाहिजे, ट्रू व्हॅल्यू यायला पाहिजे. कॉन्ट्राडिक्शनमध्ये सगळ्याला व्हॅल्यू काय यायला पाहिजे, फॉल्स. आणि कंटिजेन्सीमध्ये इट इज नायदर ट्रू नॉर फॉल्स. असं वेगवेगळं कॉम्बिनेशन असेल. समजलं? परत म्हणजे हा पूर्ण आपण इथे रिवाइज कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. आता मी या ठिकाणी एक टेबल ड्रॉ करतोय जेणेकरून आपल्याला आता पुढचे जे प्रॉब्लेम घ्यायचे त्यानुसार तुम्हाला आयडिया प्रॉपरली येऊन जाईल. आपल्याकडे पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे, त्याच्यानंतर पी अँडिंग क्यू, त्याच्यानंतर पी ऑरिंग क्यू, त्याच्यानंतर पी एंडिंग क्यू, त्यानंतर पी इट इज क्यू. गेटिंग? त्याच्यानंतर आता इथे मी प्रॉपर कॉम्बिनेशन घेतोय वेगळे. हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचे, मी अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्यावेळेस एक्झामच्या पेपरला जात आहे बोर्डच्या, तर आन्सर शीट हातात आल्या आल्या शेवटच्या पेजवर रफची रिमार्क करायची आणि हा टेबल इथं ड्रॉ करून घ्यायचे. फॉल्स 2 वेळेस फॉल्स लिहा, ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला इथे येतील. त्यानुसार आपल्या इथं ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहे आपल्या ठिकाणी, फॉल्स 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 ट्रू फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. सेकंड याला फॉल्सला फक्त तो फॉल्स असेल, बाकी सगळ्यांना ट्रू ट्रू. आणि इथं फॉल्स फॉल्स ट्रू 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 ट्रू, बाकी याला काय असेल तो फॉल्स असेल. तर हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आता आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम स्टडी करायचे. तर आता आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. आय थिंक थेरॉटिकली हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला असेल मी असं समजतोय. आणि पुढच्या प्रॉब्लेमला आपण आता सॉल्व्ह करायला जातोय. construct truth table for each of the following statement pattern.
स्टेटमेंट पैटर्न. फर्स्ट है P Q if P. Second, negation of P or Q if and only if negation of P and Q. तर लक्षात घ्या, आता आपल्याला काय करायचे, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. तर पहिला जो आहे P इफ P देन Q इफ Q देन P असा स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. तर आता आपण पर्यंत P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे ट्रूथ टेबल PQ आला तर PQ ला ज्यावेळेस आपण इथं ट्रूथ टेबल फाइंड करतोय, म्हणजे हा झाला फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, त्याच्यानंतर फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. गेटिंग? आपला ट्रूथ टेबल फाइंड करायचे त्या ठिकाणी. तर पहिल्यांदा मला Q इफ Q देन P हा फाइंड करायचा. तर मी पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व करून घेतोय. सो Q इफ Q देन P. गेटिंग? Q इफ Q देन P म्हणजे मी हा सॉल्व करतोय. त्याच्यानंतर पहा, आता ज्यावेळेस इफ आणि देनला असेल, सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल, त्याच वेळेस व्हॅल्यू तुमची फॉल्स असेल, बाकी सगळ्यांना काय ट्रू आहे. पण आपला Q म्हणजे आपला रिव्हर्स यायचे, Q इफ Q देन P म्हणजे फॉल्स फॉल्स, व्हॅल्यू काय तुमची ट्रू ट्रू. लक्षात घ्या, ट्रू इफ ट्रू देन फॉल्स म्हणजे ती व्हॅल्यू काय आली फॉल्स फॉल्स ट्रू 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 ट्रू. हा टेबल मी इथं फाइंड करतोय. आता माझ्या टेबल डोक्यामध्ये आहे, पण तुम्हाला हा टेबल सुरुवातीला प्रॅक्टिसमध्ये करून तुम्हाला असं इथं स्टेटमेंट फाइंड करायचे. पी क्यू आपल्याला करायचं नाही. स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे क्यू पी, त्याच्यामुळे एफ एफ टी एफ, इथं लक्षात घ्या टी टी एफ, त्याच्यानंतर एफ टी, त्याच्यानंतर टी टी. समजलं? त्यानंतर म्हणजे मला याची व्हॅल्यू माहिती झाली आहे. आता मला व्हॅल्यू माहिती करायची आहे पी क्यू पी. समजलं? आता याची ज्यावेळेस मी व्हॅल्यू स्टेटमेंट फाइंड करतोय, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करतोय, आता मला पी म्हणजे हा कॉन्सन्ट्रेशन करायचे आणि इथं क्यू या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करायचे. बाकी स्किप करून घ्या पूर्ण. एफ टी हा काय झाला ट्रू, एफ एफ हा काय झाला ट्रू 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 हा काय झाला ट्रू 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 हा काय झाला ट्रू. गेटिंग? तर हा झाला तुमचा ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट patterns. Getting? Please note down this. त्यानंतर आपण आता सेकंड स्टेटमेंट डिफाइन करून पाहूयात. आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला फक्त दोन स्टेटमेंट असेल, प्रॉपर कॉम्बिनेशन घ्यायचे, त्याच्यानुसार स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि हा टेबल आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. आता जर पाहिलं निगेशन ऑफ पी म्हणजे पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत, तर पी क्यू पी क्यू, त्यानंतर इथं आलं आपलं फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. त्यानंतर आता आपल्याला एक एक स्टेप, जसं इथं स्टेटमेंट पॅटर्न दिलं आहे त्याच्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करत जायचे. निगेशन ऑफ पी, मी पहिल्यांदा निगेशन ऑफ पी घेतोय, म्हणजेच फॉल्स असेल हा काय होईल ट्रू, फॉल्स असेल हा काय होईल ट्रू, ट्रू असेल हा काय होईल फॉल्स, ट्रू असेल फॉल्स. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, कारण एक जरी इथे ट्रूथ व्हॅल्यू रॉंग झाली तर पुढचं पूर्णच रॉंग होतं. समजलं? आणि आपले 3 मार्क जे बोर्डच्या एक्झामसाठी आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत आणि सोपं आहेत. फक्त टोटली कॉन्सन्ट्रेशन या प्रॉब्लेमवर ठेवून आपल्याला सॉल्व्ह करता यायचे, तर नक्कीच 3 मार्क हे तुमचे असतील.
आणि आपण अगोदरच सांगितलंय की या चॅप्टरचे आपल्याला एक सुद्धा मार्क मिस करायचं नाहीये. तर आता निगेशन ऑफ पी फाइंड केलं. आता मी नंतर काय फाइंड करतोय, निगेशन ऑफ पी और क्यू. निगेशन ऑफ पी और क्यू लक्षात घ्या. अँड, or, if then, and if and. These are the four if and only if. These are the four connectives and one is the negation. तर हे आपला स्टेटमेंट आपण अगोदरच पाहिलेत, कनेक्टिव्ह आपण अगोदरच पाहिलेत. जर नसेल समजलं तर मागचा सेशन पाहून घ्या. आता निगेशन ऑफ पी एंडिंग ऑरिंग, नॉट ऑरिंग एंडिंग, इथे खूप कन्फ्युजन होतं. खाली घेतलं की अँड घ्यायचं आणि वर गेलं की ऑर घ्यायचं, ऑरिंग क्यू. आता जर पाहिलं म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशन निगेशन ऑफ पी आणि क्यू इथंच ठेवायचे. समजलं. ट्रू फॉल्स हा असेल ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू. हा टेबल आपण आहे, टेबल घेऊन आपण इथं याची व्हॅल्यू फाइंड केली. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करावं लागेल पी अँड क्यू. पी अँड क्यू, गेटिंग, पी अँड क्यू. आता पी अँड क्यू जर पाहिला आपण, फॉल्सला काय येईल, फॉल्स फॉल्स, इट इज फॉल्स. ट्रू फॉल्स, इट इज फॉल्स. म्हणजे पी अँड क्यू ची आली, पण मला हवंय निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे हा होईल ट्रू 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 ट्रू. मी अपेक्षा करतोय सर्व मुलांना प्रॉपरली समजत असेल. नसेल समजत तर कमेंट्स करा. कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. पण हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू झालं. निगेशन ऑफ पी अँड क्यू झालं म्हणजे हे जे टेबल आहे हा 1 आणि हा 2, इथं मला कोणतं ऑपरेशन करायचे, इफ अँड ओनली इफ. म्हणजेच हा टेबल, सो निगेशन ऑफ पी ऑरिंग क्यू, इफ अँड ओनली इफ, पी निगेशन ऑफ पी एंडिंग क्यू. निगेशन ऑफ पी ऑरिंग क्यू, इफ अँड ओनली इफ, निगेशन ऑफ पी एंडिंग क्यू. समजलं. तर आता इथं जर पाहिलं आपण, आपल्याला ऑपरेशन काय येईल पाहतो या ठिकाणी. मला कॉन्सन्ट्रेशन कुठे करायची, फक्त या दोन कॉलमवर, आणि दोन्हीमध्ये ऑपरेशन काय, इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ दोन्ही फॉल्स आणि दोन्ही ट्रू असेल तर ट्रू असेल, बाकी सगळ्यांना फॉल्स आहे. म्हणजेच मी या ठिकाणी ट्रू ट्रू हा काय ट्रू, ट्रू ट्रू हा काय ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू. गेटिंग. सो दिस इज द truth value for the given statement patterns. So I hope that everyone has understood very properly. Please note on this. एकदा प्रॉपरली पाहून घ्या. प्रत्येक व्हॅल्यू आणि ही नक्कीच तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता आपण नंतर एक घेऊयात.
कॉन्सन्ट्रेशन द्यायचं, म्हणजे एक जर व्हॅल्यू चुकली तर पूर्ण चुकते आणि तो एक स्मॉल मिस्टेकमुळे आपलं पूर्ण मार्क जाऊ शकतात, तेवढी फक्त काळजी घ्या. निगेशन ऑफ P, negation of Q, ORing Q. Let us see what will be the truth value of this. P Q दोन स्टेटमेंट आहेत, त्याच्यामुळे P Q ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता कन्फ्यूज होऊन जाऊ नका, काही बुक्समध्ये पहिल्यांदा 2 ट्रू घेतले 2 फॉल्स घेतलेत. आपली जी मेथड्स आहेत ती मेथड अप्लाय करत जा, नक्कीच तुमचं ट्रूथ टेबल हा करेक्ट येऊन जाईल. फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, नो फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. आता आपण ऑपरेशन करत जाऊयात. पहिल्यांदा मला निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q हवंय. म्हणजे निगेशन ऑफ P, फॉल्सचं काय आलं ट्रू, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स. त्याच्यानंतर निगेशन ऑफ Q हवंय, जसं आपल्याला दिलं आहे त्यानुसार आपल्याला हे करत जायचं. निगेशन ऑफ Q हा होईल ट्रू, हा होईल फॉल्स, हा होईल ट्रू, हा होईल फॉल्स. त्यानंतर मी हा ब्रॅकेट सॉल्व करून घेतोय. निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q. म्हणजेच मला हे 2 अँडिंग करायचे. ट्रू ट्रू काय झालं ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. आता परत निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q हे सॉल्व करायचे. निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q, म्हणजे निगेशन मला याचं निगेशन घ्यायचे. तर हा होईल फॉल्स, हा होईल ट्रू, फॉल्सचा हा होईल ट्रू, फॉल्सचा हा होईल ट्रू. परत पुढे सॉल्व करत जा आणखीन. आता हा जो निगेशन आहे, निगेशन ऑफ मला ऑरिंग करायचे. निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q, ऑरिंग विथ Q, म्हणजेच हा एक आणि ऑरिंग विथ Q, म्हणजेच याच्यासोबत हे कॉन्सन्ट्रेशन करा. 2 कॉलम, फॉल्स फॉल्स हा असेल फॉल्स, ट्रू ट्रू हा असेल ट्रू, false true it is true, true ORing with true it become true. So please make a note of this step by step, and this is the truth value of the given statement pattern. So please note down this, and if any problems or any doubt, so you can comment in the comment box. So next we will take P ending Q, ORing R, ending negation of R, ORing P and Q. This is the bracket. Getting? So we will see there are the 3 statements, P, Q, R statements are there. So there are the 8 proper combinations, and that combinations are, so we will find first P, Q, R. Proper combinations are the false, 4 times false, 4 वेळेस false लिहायचं, 4 वेळेस true लिहायचं, 2 वेळेस false, 2 वेळेस true, false true false true alternate. So 1 false 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 true 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 true. So we will see
टेबल थोडा मोठा होईल, पण ठीक आहे. प्रॉब्लेम हा जर समजला तर पूर्ण तुमचे 3 किंवा 4 मार्क्स कन्फर्म झाले असे समजायचे. टेबल ड्रॉ करून घ्या सुरुवातीला. त्याच्यानंतर आपण एक 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 पाहून घेऊयात की व्हॅल्यू काय आपल्याला काय घ्यायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा मला हे फाइंड करावं लागेल, नंतर ते फाइंड करावं लागेल. तर पहिल्यांदा मी पी आता पहिल्यांदा 4 टाइम फॉल्स ट्रू, 2 वेळेस फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, त्याच्यानंतर फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. गेटिंग. आता हा टेबल यूज करायचे आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आपल्याला आउटपुट फाइंड करायचे. मी घेतोय सुरुवातीला पी अँड क्यू, म्हणजे हा स्टेटमेंट घेतोय. जर पी अँड क्यू जर घेतलं मी तर मला काय करायचे, फॉल्स फॉल्स. आता माझ्या डोक्यामध्ये तुम्हाला टेबल हा पार्ट करायचे मी अगोदर सांगितलंय. फॉल्स फॉल्स हे काय झालं, फॉल्स 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 ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू ट्रू, इट इज ट्रू. म्हणजे मला पी अँड क्यू भेटलेलं आहे. त्याच्यानंतर पी अँडिंग क्यू ऑरिंग आर ऑरिंग आर, म्हणजेच मला हा कॉलम आणि हा कॉलम मला इथं कॉन्सन्ट्रेशन करायचे. सो इट इज ऑरिंग फॉल्स ट्रू, ऑरिंग ऑपरेशन आहे त्याच्यामुळं फक्त फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळ्याला ट्रू. फॉल्स फॉल्स इट इज फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. कॉन्सन्ट्रेशन द्या प्रॉपरली, कारण मी जर इथे एका जागी जरी चुकलं तर पुढचं पूर्णच आपलं रॉंग होणार आहे. म्हणजे हे क्लिअर आहे. त्यासाठी जर कुठं इथं रॉंग झालं असेल तर तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह करताय तर प्रॉपरली करेक्शन करून घ्या त्या ठिकाणी. फॉल्स आय थिंक इट इज करेक्ट. पी एंडिंग क्यू इट इज फॉर ट्रू फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. यस, वी विल फाइंड नाउ द निगेशन ऑफ आर. म्हणजे मला हा टेबल इथं भेटलेला आहे. फर्स्ट मी घेतो इथं. त्याच्यानंतर मला निगेशन ऑफ आर फाइंड करायचे. निगेशन ऑफ आर काय होईल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू and it is false. Getting. Now the negation of R ORing with P ending Q. तर P ending Q अगोदरच आपण फाइंड केलेलं आहे. आपला निगेशन ऑफ R ORing with P and Q म्हणजे हा टेबल आणि हा टेबल मला इथं कॉन्सन्ट्रेशन करायचे. आता ट्रू फॉल्स हा होईल ट्रू, ऑरिंग ऑपरेशन आहे. फॉल्स फॉल्स हा होईल फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू. म्हणजेच तुम्हाला हा पण टेबल या ठिकाणी भेटलेला आहे. त्याच्यानंतर आता हा वन टेबल आणि हा एंडिंग होणार आहे कशासोबत, याच्यासोबत. म्हणजे इथं 2 घेतोय मी. तर पी एंडिंग क्यू ऑरिंग आर एंडिंग. सो दिस इज द लेफ्ट साइड in between these connectors are, it is negation of R ORing P ending Q. Getting. तर आता दोन्हीमध्ये म्हणजे 1 आणि 2 याच्यामध्ये ऑपरेशन काय, एंडिंग. सो फॉल्स ट्रू हा होईल फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स 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 true, and this is the true. So this is the truth table for the given statement patterns. So please note down this. तर आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले परत एकदा सॉल्व्ह करून घ्या प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला व्हॉट्सअप थ्रू कम्युनिकेट करेन. तर पूर्ण प्रॉब्लेम आजचा डे जो आहे तो फक्त याला म्हणजेच राईट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न यालाच डिव्होट करा आणि एकदम परफेक्ट याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घ्या.
रिगार्डिंग हाऊ टू मेक द ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. तुम्हाला 2 असते म्हणजे PQ किंवा PQR, मॅक्झिमम 3 पर्यंत तुम्हाला एक्झामला असेल, 3च्या वर स्टेटमेंट हे नसतील एक्झामसाठी. तर हे 3 प्रॉब्लेम व्यवस्थित प्रॉपरली समजून घ्या. जर कुठे इथे प्रॉब्लेम आला असेल तर ते नोट डाऊन करून घ्या, करेक्शन करून घ्या, कारण इथे एक जरी व्हॅल्यू चुकली तर पुढची पूर्ण व्हॅल्यू चुकती. याची ही खूप मोठी भीती आहे आणि आपले 3 किंवा 4 मार्क्स ही पूर्ण मिस होण्याची भीती असते. समजलं? सो आतापर्यंत जे आपण चाललंय पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि याच्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये इक्विव्हॅलन्स पाहूयात, जे आपलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स, हाऊ टू व्हेरीफाय लॉजिकल इक्विव्हॅलन्स अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तर तो पुढच्या सेशनमध्ये आपण पाहूयात. आजच्या सेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स आणि व्हॉट्सअप थ्रू जेवढे आपण कम्युनिकेट करणार आहे तर ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही परत आपल्या इन्स्टिट्यूटच्या ग्रुपवर तुम्ही ते सेंड करून द्या आन्सर त्याचे, मी व्हेरीफाय करून घेईन. I hope that everyone has understood very properly regarding the today's session. If you like this lecture, so please hit the like button, and if you are not subscribed, please subscribe the channel to get the updated information about the new videos. So thanks for watching this video. Thank you.